सरपंच हत्या प्रकरणामध्ये टार्गेटवरती असलेला वाल्मिक कराड नागपुरात फार्म हाऊसवरती लपलाय. अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा. बीड प्रकरणात कुणीही मास्टरमाइंड असेल तरीही कारवाई होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. तर खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडवरती कारवाई करणार असल्याची माहिती. बीड प्रकरण धनंजय मुंडेंना भोवण्याची शक्यता. खातेवाटपाआधीच धनंजय मुंडे विरोधकांच्या निशाण्यावर. भाजप केंद्रीय नेतृत्वाचीही नाराजी असल्याची सूत्रांची माहिती. कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करणारा मुजोर अखिलेश शुक्लाला अखेर अटक. कडेकोट बंदोबस्तात पोलीस स्टेशनला आणलं. शुक्लाला देवेंद्र फडणवीसांचा दणका. गुन्हा दाखल. पदावरूनही केलं तात्काळ निलंबित. मराठी कुटुंबाला मारहाण करणं शुक्लाच्या अंगलट. महाराष्ट्र द्वेषींची नवी त्यांना वेळीच ठेचायला हवं. कल्याणच्या घटनेवरती राज ठाकरेंचा संताप. संजय राऊतांच्या भांडूपमधल्या घराची रेकी यांचा सवाल. आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. 4 दिवसात दुसऱ्यांदा ठाकरे फडणवीस भेट. राम मंदिर बांधलं म्हणून कुणी हिंदूंचा नेता होत नाही. सरसंघचालक मोहन भागवतांचा टोला. अजूनही संघ भाजपबद्दल नाराज असल्याची चर्चा. माफी मागायला लावल्याचा संतापजनक प्रकार. पोलिसांकडून 7 जणांना अटक. नाशिकच्या सातपूर MIDCतील ज्योती स्ट्रक्चरल कंपनीला नमस्कार. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. मी ज्ञानदा कदम. या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. मस्साजोगचे नवीन खुलासे होत आहेत. एकीकडे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची पाळंमुळं असं निवेदन सभागृहामध्ये दिलं, तर दुसरीकडे विरोधक वाल्मिक कराड धनंजय मुंडे कनेक्शनचे आरोप करत करतात. पाहूया याविषयीचा रिपोर्ट. देशमुख हत्या प्रकरण मुंडेंना भोवणार. धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदावर प्रश्नचिन्ह. धनंजय मुंडेंच्या पालकमंत्री पदालाही खुडा. सर्वपक्षीय धनंजय मुंडे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण राज्यभर गाजतंय. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजयच नाही तर मित्रपक्ष आणि स्वपक्षीयांच्या सुद्धा टार्गेटवर आलेत. यात आष्टी पाटोद्याचे भाजपचे आमदार नमिता मुंदडा आहेत. त्याचबरोबर बीडचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आमदार संदीप क्षीरसागर आहेत आणि खुद्द धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादीचेच गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित सुद्धा त्यांच्या विरोधात. परळी आणि अंबाजोगाईतला काही पार्ट आहे. बीड तालुक्याचा बाकीचे सुद्धा 11 मधला दीड गेला. खाली किती राहिला? 9.5 तालुके. इथून पुढं 9.5 तालुके जे म्हणतील तशा पद्धतीनं कारभार आम्ही तिथं करण्याचा प्रयत्न करू. सर्व पक्षीय नेत्यांनी धनंजय मुंडेंना घेरण्यामागे काही राजकीय कारणं असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मंत्रिपद देऊ नये यासाठी बीडमधल्या नेत्यांनी मोर्चे बांधणी केली, पण दबावातही राष्ट्रवादीच्या नेतृत्वानं अखेरच्या क्षणी
धनंजय मुंडेंना मंत्रिपद देऊ केलं. त्यात भाजपनं पंकजा मुंडेंना कॅबिनेट मंत्री केल्यानं एकाच घरात 2 मंत्रिपदं दिली गेल्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी आणखीनच उचल खाल्ली. मंत्रिपद रोखण्यात अपयश आल्यानंतर आता बीडचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडेंना मिळू नये यासाठी सुरेश धस यांनी उघडपणे आणि इतर नेत्यांनी पडद्यामागून जोरदार मोर्चे बांधणी सुरू केल्याचं कळतंय. या जिल्ह्यामध्ये पूर्ण वेळ देणारा एक पालकमंत्री असला पाहिजे. या जिल्ह्यामध्ये काही डायरेक्ट अधिकारी बी आणले पाहिजेत. फक्त प्रमोटिव्ह सगळे लोक आणून जमणार नाही. आणि बिंदू नामावलीप्रमाणे कर्मचाऱ्यांची संख्या असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. गेली 5 वर्ष बीडचे पालकमंत्री असलेल्या धनंजय मुंडेंमुळे अनेक नेते दुखावले. त्यात इतर नेत्यांनाही मंत्रिपद आणि पालकमंत्रीपदाची इच्छा होती. ते न मिळाल्यानं नाराज नेत्यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींसोबत धनंजय मुंडेंच्या जवळकीचा मुद्दा उपस्थित करत त्यांना चहूबाजूंनी घेरलंय. त्यातून राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर प्रचंड दबाव निर्माण करण्यात आलाय. परिणामी धनंजय मुंडेंचं मंत्रिपद, पालकमंत्रीपद आणि संभाव्य खातंही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे चक्रव्यूह भेदण्यात धनंजय मुंडेंना यश येतं का हे पुढच्या काही तासात स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या वाल्मिक कराडवरती मुख्य आरोप आहेत तोच वाल्मिक कराड गेल्या 4 दिवसांपासून नागपूरमधल्या फार्म हाऊसवरती असल्याचा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी विधान परिषदेत केलाय. आपण त्या फार्म हाऊसचा पत्ता सांगू शकतो, मात्र वाल्मिक कराडला पोलीस अटक करू शकत नाही, त्याचा गंभीर आरोप अंबादास दानवेंनी केलाय. तर अंबादास दानवे यांच्या आरोपानं मात्र खळबळ उडतेय. वाल्मिक कराड नावाचा जो कार्यकर्ता आहे, आपल्या राज्याच्या एका मंत्र्याच्या जवळचा कार्यकर्ता आहे, या वाल्मिक कराड यांच्या इशाऱ्यावर या सगळ्या गोष्टी होत आहेत. अनेक घटना आहे. आत्ता सकाळी बीडच्या एका त्या परळीच्या एका नगरसेवकानं अधिकाऱ्याला मारहाण केली. साहेब, एवढी मस्ती कशी काय येऊ लागलेली आहे? आणि म्हणून जर या सरपंचाच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड यांच्यावर अंगुली निर्देश जातो, सभापती महोदय, हे वाल्मिक कराड या नागपूरमध्ये मागच्या 4 दिवसापासून या नागपूरमध्ये कोणत्या फार्म हाऊसवर मी सांगू शकतो, या नागपूरमध्ये असताना पोलीस त्यांना पकडू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय. आणि बीडमधील संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी कोणतीही भीडभाड न राखता कठोर कारवाई करण्याचं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय. अधिवेशनामध्ये विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरलाय. त्यामुळे सरकारची सुद्धा चांगलीच कोंडी झालेली, पण मुख्यमंत्र्यांनी आज ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न केलाय. बीड जिल्ह्यामध्ये या प्रकारची लॉलेसनेसची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. ही परिस्थिती आपल्याला संपवावी लागेल. आणि म्हणून काही लोक ही कामं आम्हालाच द्या, आम्ही म्हणू त्या रेटनेच द्या, आणि नसतील द्यायची तर आम्ही सांगू तेवढी आम्हाला खंडणी द्या. हा जो काही गुन्हा घडलाय त्याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच जाईल. बीड जिल्ह्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेची काय परिस्थिती आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. संतोष देशमुख हत्येप्रकरणी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सरकारची भूमिका मांडली. यावेळी त्यांनी देशमुखांच्या हत्याकांडाचा घटनाक्रम सभागृहात मांडला. बीड जिल्ह्यात आवाडा ग्रीन एनर्जी कंपनीनं पवनचक्की उभारण्याचं काम सुरू केलंय. तिथं झालेल्या वादातून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. काही लोक ही कामं आम्हालाच द्या, आम्ही म्हणू त्या रेटनेच द्या, आणि नसतील द्यायची तर आम्ही सांगू तेवढी आम्हाला खंडणी द्या, अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये त्या ठिकाणी वावरताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आरोपींनी पवनचक्कीच्या जागेवर जात तिथल्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. त्याला उत्तर म्हणून संतोष देशमुख आणि त्यांच्या साथीदारांनी आरोपींना चोप दिला. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर 9 डिसेंबरला संतोष देशमुख आपल्या वाहनातून मस्साजोगकडे जात असताना मारेकऱ्यांनी त्यांना वाटेत गाठलं. साधारणपणे 9 तारखेला
9/12/2024 संतोष अण्णा हे 4 चाकी वाहनातनं त्या ठिकाणी आपल्या गावी परत जात होते. ते एकटेच होते, कोणीच नव्हतं सोबत. पेट्रोल पंपावर थांबले. तिथे त्यांचे आत्ते भाऊ आहेत, ते त्यांना दिसले. त्यांनी त्यांना बोलवलं. डोणगावच्या परिसरात 2 वाहनातून आलेल्या मारेकऱ्यांनी संतोष देशमुखचं अपहरण केलं. ते निघाले त्यावेळी टोल नाक्याजवळ काळ्या रंगाची एक स्कॉर्पिओ आणि त्याच्या मागे एक अजून गाडी, अशा या गाड्या त्या ठिकाणी त्यांची वाट पाहत होत्या. यांची गाडी टोलवरनं थोडी वेगाने निघाली. मग त्यांनी त्यांना इंटरसेप्ट केलं. मारेकरी देशमुखांना आपल्या वाहनातून केजच्या दिशेने घेऊन गेले. दरम्यान वाटेत त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. अशा प्रकारच्या तारा होत्या की ज्या तारांच्या अशा त्या गुंडाळून आणि जे पाठीवर सगळे व्रण दिसत आहेत ते याचे व्रण आहेत. याने त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली. त्याच्यानंतर पुढे त्यांना उतरवून मारहाण करण्यात आली. देशमुख हत्या प्रकरणातील दोषींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचं आश्वासन फडणवीसांनी दिलंय. त्याचबरोबर वाल्मिक कराड यांचा हत्या प्रकरणाशी संबंध असल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कोणाकोणासोबत फोटो आहे, सगळ्यांसोबतच आहे. आमच्यासोबत आहे, यांच्यासोबत आहे, पवार साहेबांसोबत आहे, सगळ्यांसोबत आहे. कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल. संतोष देशमुख हत्या प्रकरणानं बीड जिल्ह्यातल्या कायदा सुव्यवस्थेची लखतरं वेशीवर टांगली गेली आहे. गुंडापुंडांनी मांडलेला उच्छाद मोडून काढण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि